लातूरकरांना काळजी करायचं कारण नाहीये. जे खातं माझ्याकडे आलं त्या खात्याचं एखादं तरी काम लातूरमध्ये आतापर्यंत झालेलंच आहे. कृषी खातं होतं, उद्योग खातं असताना केवढी जमीन आपण घेतली आणि आज त्या ठिकाणी सगळे उद्योग उभे राहत आहेत. आता तर माझ्याकडे भारी उद्योग आहे. बघाशी आमचे रामानुज जोरात सांगत होते, प्रत्येकाची माहिती देत होते. मला प्रदेशाध्यक्ष म्हणाले की तो सांगणारा माणूस जरा भारी दिसतोय. म्हणजे लातूरमध्ये अशी खूप भारी माणसं आहेत आणि म्हणून माझ्याकडे भारी उद्योग आहे. आणि मी आपल्याला सांगू इच्छितो की या विभागाच्या मार्फत थोड्याच दिवसामध्ये लातूरसाठी एखादी योजना आम्ही आणल्याशिवाय राहणार नाही. इथल्या तरुणांच्या हाताला रोजगार पुरवण्याच्या दिशेनं आम्ही निश्चितपणाने प्रयत्नशील राहणार आहोत. मी सध्या अभ्यास करतोय, कुठून कसं काय आपल्याला हळूच इकडे पाठवता येईल त्याचा माझा अभ्यास चाललेला आहे. पण मी आपल्याला खात्री आणि तुम्हाला तर पक्क माहिती आहे, तुम्हाला काही मी आता वेगळं सांगायची गरज नाही आहे. तुम्हाला नक्की माहिती आहे की काहीतरी येणार. मला मगाशी कोणी तर सांगत होते, मला लातूरचे मंडळी मला भेटायला मुंबईला आले. ते म्हणाले साहेब तुमचं मुख्यमंत्रीपद ज्या दिवशी गेलं तेव्हापासून म्हणले आमच्या जमिनीचे भाव एकदम खाली आले. 2.5-3 महिन्यामध्ये म्हणले एक रजिस्ट्री झाली नाही. आता तुमच्याकडे केंद्रामध्ये मंत्री झालात एवढी बातमी आल्याबरोबर भाव. खरंय की नाही? आता जमीन कोण विकतं कोण घेतं मला माहिती नाही. खरंय. अर्थ याचा असा की माझं मंत्री होणं न होणं याच्यावर इथला सेन्सेक्स अवलंबून आहे. तो लगेच खालीवरी होत राहतो. पण आता लोकांना आता वाटतंय की काहीतरी येणार, त्यामुळे जमीनवाले बजेट आहेत आणि म्हणूनच ते आम्हाला सारखं सारखं निवडून देतात. म्हणजे असं नाही, त्याला माहिती आहे निवडून दिल्याशिवाय काहीतरी होणार नाही याची या सर्व लोकांना पूर्णपणाची खात्री आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगू इच्छितो की निश्चितपणानं या कारण मागासलेला भाग आहे हा. औद्योगिक वाढ जोपर्यंत होणार नाही आणि आता सुदैवानं रेल्वेचं ब्रॉडगेजीकरण झालंय, विमान आता या भागामध्ये यायला लागलंय. आता भारताच्या नकाशावर लातूर कुठं आहे हे बघण्यासाठी आता नकाशा काढायला बघायचं.